श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करूत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर एकादशीच्या दिवशी आपण कोणते पदार्थ खाऊ नयेत या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धार्मिक मान्यतेनुसार उत्पत्ती एकादशी खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे भागवत एकादशी ही देखील महत्त्वाची आहे. तर जो व्यक्ती या एकादशीच्या दिवशी व्रत पाळतो आणि पूर्ण भक्ती भावाने पूजा करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात, दुःखांपासून मुक्ती मिळते. एवढेच नाही तर या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला विष्णू लोकात स्थान प्राप्त होते. दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी व्रत केल्यास मोक्ष प्राप्त होते. उत्पत्ता एकादशी व्रत हे आरोग्य, बाळंतपण आणि मोक्ष प्राप्तीसाठी केले जाणारे व्रत आहे. त्याचप्रमाणे भागवत एकादशी ही देखील खूप महत्त्वाची आहे. तर ही एकादशी मार्गशीर्ष महिन्यात साजरी केली जाते. परंतु उत्पन्ना एकादशीच्या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला म्हणून याला उत्पन्ना एकादशी व्रत म्हणतात. हिंदू धर्मग्रंथानुसार देवी एकादशी हे भगवान विष्णूच्या शक्तीचे एक रूप आहे. असे मानले जाते की त्यांनी या दिवशी प्रकट होऊन मूळ राक्षसाचा वध केला. त्यानंतर उत्पन्ना एकादशी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी माता एकादशीने स्वतः येऊन आशीर्वाद दिल्याने लोकांचे कल्याण होते. तर उत्पन्ना एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याच्या मागील आणि वर्तमान दोन्ही जन्मांचे पापे नष्ट होतात असे सांगितले जाते. तुमचे पापे नष्ट व्हावेत आणि तुमच्या जीवनात फक्त आनंदच यावा अशी तुमची इच्छा असेल तर भागवत एकादशी आणि उत्पन्न एकादशीचे व्रत तुमच्यासाठी उत्तम आहे. त्याचप्रमाणे भागवत व उत्पन्न एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूंचा अपार आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि सर्व तीर्थक्षेत्रांना भेट दिल्याने समान फळ मिळते. यंदा मार्गशीर्ष महिन्यात 8 डिसेंबर रोजी उत्पन्न एकादशीचे व्रत केले जाणार आहे आणि भागवत एकादशी ही 9 तारखेला आहे. तर एकादशीच्या व्रतामध्ये जप, तपस्या आणि त्याग केल्याने जीवनात सदैव सुख शांती राहते. एकादशीला ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे व ध्यान करून व्रताचा संकल्प करावा. त्याचबरोबर पितरांच्या नावाने दान देखील करायचे असते. भगवान विष्णू यांना अभिषेक देखील करायचा आहे आणि साजूक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला भगवान विष्णूंना तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि त्याच्यावर चिमूटभर हळद ठेवून ते आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे. परंतु तुळशीचं पान हे आपण एकादशीच्या दिवशी तोडत नाही, त्यामुळे आदल्या दिवशी तुम्ही ते पान तोडायचं आहे. श्री हरी विष्णूंना ते पान आपण अर्पण करायचं आहे. तर एकादशीला गायीची सेवा देखील करायची असते आणि गरीब व जरूरतमंद लोकांना जेवण द्यायचं आहे. एकादशीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत. तर ते आता आपण पाहूया की एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणत्या जे काही फळ आहे ते आपण खायचं नाही. त्याचप्रमाणे असे कोणते पदार्थ आहेत ते देखील आपण खाल्ल्याने आपल्याला खूप पाप लागत असतो. तर तुम्ही एकादशीचे व्रत करत असाल तर रात्री अंथरुणावर झोपू नका, याची विशेष काळजी घ्यायची आहे. या दिवशी जमिनीवर झोपावे. तसेच या दिवशी कोणाचेही वाईट करू नका, कोणाला वाईट बोलू नका, मोठ्यांचा आदर करा. त्याचप्रमाणे एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने राग आणि तणाव टाळायचा आहे. राग आणि तणावामुळे तुम्ही पूजेत योग्य प्रकारे लक्ष केंद्रित करू शकत नाही, त्यामुळे तणाव देखील टाळायचा आहे. तसेच कोणत्याही एकादशीच्या दिवशी मिठाचे सेवन हे करायचे नाही, कारण असं केल्याने एकादशीचे व्रताचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. त्याचप्रमाणे एकादशीचा व्रत जो कोणी व्यक्ती करत असेल त्यांनी पितलेच्या भांड्यामध्ये अन्न खाऊ नये. यासोबतच उडीद, मसूर, हरभरा, हिरव्या भाज्या, मध सर्व अन्नाचा त्याग करावा आणि या दिवशी 2 वेळी फराळ करायचा आहे. या दिवशी दूध आणि दही सेवन करू नये. जो व्यक्ती दूध आणि दही सेवन करत नाही तो मोक्ष प्राप्त करून भगवान विष्णूंच्या आश्रयाला जातो. तसेच मित्रांनो, एकादशीच्या दिवशी भात खाणे टाळायचे आहे, कारण पद्मपुराणात असे म्हटले आहे की या दिवशी फळांचे सेवन देखील निषिद्ध आहे. फळांचे सेवन न करणाऱ्या व्यक्तीला उत्तम संतती प्राप्त होते. त्याचप्रमाणे या दिवशी भात न खाण्याचे देखील कारण आहे. तर ते पाहूया. तर
पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला. त्यानंतर त्याच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला. असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षीचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होते. तसेच महर्षी मेघाने पृथ्वीवर तांदूळ आणि बार्लीच्या रूपात जन्म घेतला असेही म्हटले जाते. तेव्हापासून तांदूळ आणि बार्ली याच्यात जीव आहे असे मानले जाते. म्हणून एकादशीला तांदूळ खात नाहीत. एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधाचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे आहे. प्रमाणे सनातन धर्माच्या परंपरा आणि श्रद्धेला वैज्ञानिक आधार आहे. ही पूर्वजांच्या दैवी ज्ञानाची शक्ती आहे ज्यामुळे आजही ही परंपरा अचूक लागू होते. वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते. यामुळे मन विचलित व चंचल होते. मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमामध्ये अडथळा आणते. म्हणून एकादशीला तांदळाच्या गोष्टी खाण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घ्यावी असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. तर एकादशीच्या दिवशी लसूण, कांदा, मांस, मासे, अंडी इत्यादी गोष्टी देखील खायचे नाहीत. त्याचबरोबर व्रत करणाऱ्याने नव्हे तर घरातील सर्व सदस्यांनी देखील खोटे बोलणे आणि चुकीचे काम करणे टाळले पाहिजेत. उपवासाच्या वेळी मनात राग, मत्सर, ईर्ष्या इत्यादी भावना असू नयेत. या दिवशी व्यसनांना आणि वादविवादांना टाळायचं आहे. आणि एकादशीचे व्रत तर का करतात? धार्मिक व वैज्ञानिक याला कारण देखील आहे. तर इंद्रियावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने एकादशी व्रत केले जाते असे शास्त्रात उल्लेख आहे, जेणेकरून मन स्वच्छ आणि एकाग्र हवे. एकादशीला भात खाण्यास मनाई असल्यास सांगण्यात आले आहे. बऱ्याच लोकांना याची माहिती आहे, परंतु त्यामागील कारण काही लोकांना माहीत नसते. म्हणून एकादशीच्या दिवशी भात चुकूनही खायचं नाही. प्रमाणे सनातन धर्मात प्रत्येक उपवासाचे व्रताचे वेगवेगळे महत्त्व आहे, परंतु एकादशीला एक विशेष असे महत्त्व आहे. एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. म्हणून एकादशीला हरी वासर किंवा हरी दिवस देखील म्हटले जाते. म्हणून प्रत्येक महिन्यात या 2 एकादशी येत असतात. एक कृष्ण पक्ष आणि दुसरी म्हणजे शुक्ल पक्ष. तर अशा या 2 एकादशी येत असतात. तर दोन्ही एकादशीच्या दिवशी आपल्याला भात खायचा नाही. त्याचप्रमाणे जे काही आता आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर त्या जेवढ्या वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला या एकादशीच्या दिवशी खायचं नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.